पंढरीचे जारे आल्यानु संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग। मित्रांनो, या ब्लॉग मध्ये मी घेऊन आले तुमच्यासाठी सोलापूर दर्शन। सगळे सभासद मंडळी सगळे आलेले आहेत। ओम ऐं ह्रीं क्लीं वृंदावने स्वाहा। ओम ऐं ह्रीं क्लीं वृंदावने स्वाहा। ओम। आणि असं आपण कुटुंबासोबतच प्रवास करतोय, हा अनुभव महत्वाचा आहे। पुन्हा येईन मी, पुन्हा येईन मी, पुन्हा येईन। प्रत्येक वेळेला मी कार घेऊन, पण जो तुमच्याबरोबर जो आनंद आला ना, तुम्हाला कारमध्ये पण आलेला नाही। मी जी ट्रॅव्हल्स किंवा लोकांची जी सेवा करायची ना, ही केसरीपेक्षाही पण यांची टूर्स मोठी व्हा आणि जगदंबेच्या कृपेने, अक्कलकोट स्वामी समर्थ कृपेने यांची खूप प्रगती व्हावी, हीच मी परमेश्वराला अपेक्षा करतो। नंबर बघा, असा कंटाळा वगैरे नाही? नाही कंटाळा नाही, उलट फ्रेश वातावरण। अरे वा, ग्रेट। इकडे बघा की तिकडे बघा, गाडी बघू द्या ना, गाडी खूप अत्यानंद होत। अजून नगरसेवक व्हायची बाकी आहे तुमची, जी कॉर्पोरेशन तर येऊ दे, मग बघू। आमच्या पापड, चपाती, रोटी, लोणचं, श्रीखंड, दही, दाल फ्राय, पनीर, शेवेची भाजी आणि जिरा राईस। चलो शुरू करते। समर्थ महाराज की जय। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन मराठी व्लॉग मध्ये। आई नो मित्रांनो, जवळपास 40 दिवसानंतर आपला हा व्लॉग येतोय आणि बाय द वे येस, आय एम सॉरी फॉर दॅट। सो लाईक ते थोडंसं आपण लांब ठेवूया आणि बाय द वे या व्लॉगमध्ये तुमच्यासाठी मी काहीतरी स्पेशल घेऊन आलोय। मित्रांनो, या व्लॉगमध्ये मी घेऊन आलोय तुमच्यासाठी सोलापूर दर्शन। तर मित्रांनो, आत्ता वाजलेत रात्रीचे 10 आणि तुम्ही माझ्या मागे बस बघतायत, त्या बसने आपण ट्रॅव्हल करणार आहोत। ट्रॅव्हलचं नाव काय, फॅसिलिटीज वगैरे आहे, हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये नक्की सांगेनच। पण बाय द वे आपण जातोय कुठे? आपण जातोय मित्रांनो अक्कलकोट, गाणगापूर म्हणजे कर्नाटक डिस्ट्रिक्टमध्ये, तुळजापूर आणि पंढरपूर। तर हे 4 आपण डेस्टिनेशन आपण ह्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत। हा ब्लॉग मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा। आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा। आणि हा ब्लॉग सुरू करूया। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर मित्रांनो, आता आपण निघालो आणि पहिला एक छोटासा ब्रेक आहे ॲक्च्युली। जसं आपल्याला पण पोटामध्ये खाणं पिणं लागतं तसं आपल्या गाडीला सुद्धा लागतं। तर तुम्ही बघू शकतात मागे गाडीमध्ये डिझेल वगैरे भरलं जात आहे आणि एक खूप मोठी लांब लचक गाडी आहे ॲक्च्युली आपली, बघू शकतात तुम्ही। आणि ऑलमोस्ट सगळी पूर्ण गाडीची आहे ती पूर्ण फुल झालेली आहे। आतमधून तर तुम्ही आपण बघणारच आहोत सगळे की कसं वाटतंय वगैरे। आता आपले सगळे सभासद मंडळी सगळे आलेले आहेत। थोडासा उशीर झालेला आहे कारण ट्रॅफिक खूप होतं आपल्याला। पहिल्यांदा माझी ओळख करून देते, मी दीपा हिरडेकर, हे समीर हिरडेकर। तुम्ही श्री तीर्थ टूर्स मधून निघालेला आहात अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर आणि पंढरपूर दर्शनासाठी। सकाळी आपण पोहोचणार आहोत अक्कलकोटला, नाश्ता करून स्वामींचं दर्शन घेणार आहोत आणि नंतर दुपारी जेवणानंतर गाणगापूरला जाणार आहोत आपण। गाणगापूरहून रिटर्न एक स्टे आपला अक्कलकोट मध्येच आहे। दुसऱ्या दिवशी परत नाश्ता करणार, तुळजापूरला जाणार आणि दुपारचं जेवण करून पंढरपूरला, रात्रीचं जेवण करून पुन्हा आपण मुंबईमध्ये रात्रीचा प्रवास करणार मुंबईसाठी। याच्यामध्ये तुम्हाला सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण आणि संध्याकाळचा चहा प्रोव्हाइड होईल। ओके, अजून काय कोणाला माहिती? तर मित्रांनो, आता वाजलेत 12:50 आणि आपण जवळपास खालापूर जवळ पोहोचलोय, म्हणजे खोपोलीच्या अलीकडे। आणि आता आपण थांबलोय एका छोट्याशा ब्रेकसाठी, दॅट इज वॉशरूम ब्रेक। दॅट इज व्हेरी मच नेसेसरी फॉर लाईक अ ह्युमन बिंग। तर काही लोक नाश्ता करायला गेलेत, काही लोकांना चहा प्यायची सवय असते ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे करता करता। आणि माझ्या मागे बघू शकतात खूप सारे बसेस लागलेत आणि आपण पेट्रोल पंपवरती आहोत सध्या तरी। तर अराउंड 438 किलोमीटर्सचा हा प्रवास असणार आहे आपला, फ्रॉम कुर्ला टू अक्कलकोट। फर्स्ट डेस्टिनेशन आत्ता मी तुम्हाला रिव्हील करतोय ब्लॉगमध्ये, दॅट इज अक्कलकोट। तर अराउंड समजा की लाईक 8 तासाचा प्रवास तुम्ही समजू शकतात आणि हा आपला रात्रभरचा प्रवास चालणार आहे। आता आपण मस्त एक झोप काढूया बसमध्ये जाऊन। तुम्ही बघू शकतात, हे बघा छोटासा फूड मॉल आणि पेट्रोल पंप, बरेच बसेस तुम्हाला बघायला भेटतात। बसेस पण काय क्लास वाटतात। ही व्हाईटवाली जी आहे ती आपली गाडी आहे बाय द वे। A few moments later.
तर मित्रांनो आपण पोहोचलो आपल्या हॉटेलवरती जवळपास 9:15च्या दरम्यान. थोडासा लेट झाला, आपल्या गाडीमध्ये सिनियर सिटीजन असल्यामुळे आपण थोडे बरेच स्टॉप येत होतो, लाईक वॉशरूम ब्रेक वगैरे किंवा चहा ब्रेक अँड ऑल. तर थोडासा 1 तास आपण कुठे ना कुठे तरी लेट आहोत. इट्स ओके. तर बाय द वे मित्रांनो आता आपण मस्त फ्रेश वगैरे होऊन आलोय आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकतात ना, हे आहे आपलं हॉटेल जिथे आपण स्टे करणार आहोत. हॉटेल तर मी तुम्हाला इंटरनली दाखवणारच आहोत बाय द वे मित्रांनो. तर आता आपण नाश्ता करणार आहोत आणि नाश्ता करून आपण पहिला जाणार आहोत आपल्या दर्शनाला. अक्कलकोट आपल्या स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन आपण दिवसाची सुरुवात करणार आहोत आणि नंतर आपला दुसरा जो प्लॅन आहे तो परत इथे येऊन लंच करून आपण जाणार आहोत गाणगापूर, म्हणजे आपल्या कर्नाटक डिस्ट्रिक्टमध्ये. तर मित्रांनो आता फ्रेश होऊन आपण आलो आहोत आणि तुम्ही बघतायत नाश्त्यामध्ये आपल्याकडे आहे इडली, मेंदूवडा, चटणी आणि सांबार आणि प्लस चहा सुद्धा आपल्याला अवेलेबल होईल. तर आता पटकन आपण नाश्ता करूया आणि जाऊया मंदिरात दर्शनाला. तर इकडे प्रत्येकजण बघा आपला हॅपी टाइम स्पेंड करतोय कशा प्रकारे बघा. मस्त हॉटेलच्या बाहेर बसलेत आणि गप्पा चालू प्रत्येकाचे. तर मित्रांनो आता फ्रेश होऊन नाश्ता होऊन आपण निघालोय आपल्या मंदिरामध्ये दर्शन करायला. आणि तुम्हाला बाय द वे माझ्या पूर्ण आपली जी बसमध्ये जेवढे मेंबर्स होते त्यांना भेटवलं नव्हतं, राईट. तर बघा कमॉन बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती समर्थ महाराज की जय. मित्रांनो आपण आलो आता आतमध्ये मठामध्ये. बरेच वर्षाने मी ॲक्च्युली आलो आहे मठामध्ये. खूप लहान असताना आलो होतो. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकतात बघा गर्दी आहे थोडीफार आणि वाव मागे लाईन बघा. ही स्वामींची मूर्ती मी ॲक्च्युली बऱ्याच जणांच्या व्हॉट्सॲपच्या फोटोज इंस्टाग्रामवरती बघितली होती आणि लाईक बरेच गुगलवरती बघितली होती, बट आज प्रत्यक्ष बघितलं तर खूप भारी वाटतंय बघा मित्रांनो तुम्ही पण. आणि गर्दी झाली सगळ्यांची बघण्यासाठीच, फोटोज खेचण्यासाठी. तर मित्रांनो दर्शनानंतर आपण डायरेक्टली आलो हॉटेलमध्ये जेवायला. आणि जेवायला बघा काय चपाती, वी हॅव पापड, वी हॅव जिलेबी, डाळ भात आहे, हे वांग्याचं भरीत आहे आणि हे मटकी आहे. हेच मित्रांनो दर्शन झालं, जेवणसुद्धा झालं, लंच. आणि आता आपण निघालो आहे अक्कलकोटवरून गाणगापूरला जायला. सो अक्कलकोट टू गाणगापूर इज अराउंड लाईक 63 to 64 किलोमीटर्स ऑफ डिस्टन्स. तर जवळपास तुम्ही बघू शकता अराउंड 1.5 तास अप्रॉक्सिमेटली. आणि आपले बघा आता गाड्या चेंज झालेले आहेत. आता आपली टेम्पो ट्रॅव्हलर आहे आणि क्रुझलर आहे. तर प्रत्येकजण आपापल्या हिशोबाने गाडीमध्ये बसलेलं आहे आणि मी पण आता विचार करतो की नेमकं कोणत्या गाडीत बसायचं. अर्धीजण इथे रेस्ट करत आहेत आणि आपल्या हे हॉटेलला आता आपण बाय बाय करूया आजच्या दिवसासाठी आणि कोणत्या तरी गाडीमध्ये नक्की जाऊया. A few moments later. दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. गोळी लिंबाची गोळी. शरद पवारांचं पण काय झालं
तर मित्रांनो रात्री जेवणामध्ये आपल्याकडे आहे बटाट्याची भाजी, ही छोलेची भाजी आहे, ही डाळ आहे, कोशिंबीर आहे, चपाती आहे, ह्याच्या खाली पापड आहे, गुलाबजामुन आणि भात. तर मित्रांनो इथं मला टुरिस्टतर्फे प्रोव्हाइड केलं जातं, ज्याच्यामध्ये एक छोटीशी किट आहे. ह्याच्यावरती स्टार्टिंगला लिहिलं आहे की लाईक फॅसिलिटीज काय काय आहेत आणि जे ऑर्गनाईज करतात लाईक समीर आणि दीपा हेर्डेकर. आणि बॅक साईडला मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेल की लाईक इकडे त्यांच्याकडे बरेचसे पॅकेजेस अवेलेबल आहे, जे काही तुम्ही चेक करू शकतात आपल्या व्हिडिओ थ्रू. आणि प्रोडक्ट्स बघा केवढे दिलेले आहेत ॲक्च्युली. वॅसलीन ॲक्च्युली कोणतं टूर्स अँड ट्रॅव्हल्स वॅसलीन बोला, मॉइश्चरायझर हे देत नसतं. परत कोलगेट आहे, इथे साबण आहे आणि इथे तेल आणि पावडर. ते हां इथे शॅम्पूसुद्धा पण आहे राईट, हे बघा. येस, तर एवढे सगळे तुम्हाला या किटमध्ये प्रोडक्ट्स अवेलेबल करून देतात या टूर्स अँड ट्रॅव्हल्सतर्फे, श्री तीर्थ टूर्स अँड कॅटर्स. तर येस मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि बाय द वे निघायची वेळ झाली आता सेकंड डेची. आणि बाय द वे आता आपण जिथे राहिलो होतो ऑलमोस्ट 2 दिवस पकडा, किंवा कालचा एक पूर्ण दिवस आणि आजचा जो काय स्टार्टिंग पिरियड हार्स ऑफ मॉर्निंग. तर बाय द वे रूम बघितला नाही तुम्ही व्लॉगमध्ये तर तुम्हाला कळणारच कसं की आपण कुठे राहिलो होतो. तर तुम्ही मला शॉर्ट मी टूर दाखवतो आता रूमची. तर बघा तुम्ही, हे बघा असे बेड्स होते. थोडासा रूम आमचा मेसी आहे जस्ट कारण बॉईज होते आणि दत्त जयंती असल्यामुळे ऑलमोस्ट आज सगळे रूम्स फुल आहेत. तर मी हॉटेल वाल्या काकांना पण रिक्वेस्ट केलं होतं की एक नवीन रूम आपल्याला व्लॉगसाठी भेटेल का. तर ते पॉसिबलच नाही आहे कारण आता जस्ट सडनली चेकआउट झालं आहे आणि लाईक तयारी वगैरे नाही आहे. लाईक सगळे मेसेज आहेत कारण आपण राहतो आणि आपण मेस करून जातो. सो एनिवेज रूम बघून घ्या. बघा असं एक इकडे एक हे बेड, इकडे पण 2 बेड आहेत आणि एक छोटीशी मस्त व्ह्यू आहे इकडे गॅलरीचा. तर तुम्हाला प्लस AC वगैरे बघायला भेटेल रूममध्ये. आणि येस आपला TV आहे जिथे आपली हॉटस्टारवरती मॅच चालू आहे. हे बघा इकडे आल्यावरती तुम्हाला एक कंपार्टमेंट आहे जिथे तुम्ही कपडे वगैरे लटकू शकतात तुमचे, जे काय आपल्याला जास्त गरज पडतच नाही बाय द वे. परत इकडे आल्यावरती एक तुम्हाला मिरर आहे, बघा मिरर. आणि हे बघा, आणि इकडे आल्यावरती तुम्हाला वॉशरूम. या वॉशरूममध्ये तुम्हाला गिझरची वगैरे पण सोय केलेली आहे. तर येस, आणि मस्त गरम पाणी वगैरे येतं. ही होती आमची एका छोट्याशा रूमची टूर. तर मित्रांनो आत्ता झाली आपली निघायची वेळ, दिवस दुसरा. आणि आज आपण करणार आहोत तुळजापूर आणि पंढरपूरमध्ये. बाय द वे बघा ही आपली बस होती आणि येस मस्त सनशाईन घेतोय सकाळ सकाळ आणि व्हिडिओज पण आपला तेवढा फुटेज छान येतोय थँक्स टू द सनलाईट. आणि सगळे रेडी होत आहेत 1 बाय 1. हे बघा आपली पूर्ण लाईक टीम रेडी झालेली आहे. लाईक थोडे थोडे हळूहळू येत आहेत सगळे आणि थोड्याच वेळात आपण आता इथून निघणार आहोत. तर मित्रांनो सध्या आपण आहोत आता बसमध्ये आणि माझी बस बघू शकता 2x2 AC कोच बस आहे इकडे. आणि येस काकी वेलकम आमच्या ब्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर तुम्ही बघू शकता 2x2 एक्सेलची बस आहे आणि फुल एअर कंडिशन आहे. खूप लांब लचक अराउंड 50 सीटर बस आहे. इकडे तुम्हाला ACचे प्लग्स दिसत आहेत. तर अशा प्रकारे आपली काही बस. ओम ऐं ह्रीं क्लीं वृंदावने स्वाहा. 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 सगळ्या हात करा, पाणी घातल्यासारखं करा. मनातून करा, मनातून पाणी घालतोय झाडांना तसं सूर्याला पाणी घातल्यासारखं करा. ओम मित्राय नमः. ओम रवे नमः.
ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः, ओम खगराय नमः, ओम मरीचे नमः, ओम आदित्याय नमः, ओम अक्राय नमः, ओम भास्कराय नमः, सावित्री सूर्य नारायण, ओम मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, आदित्य देव सूर्य नारायण. A few moments later. तर मित्रांनो अराउंड 87 किलोमीटरच्या प्रवासानंतर आपण आत्ता आलो आहोत अक्कलकोटवरून तुळजापूरला. तुम्ही माझ्या मागे बघू शकतात बघा, पूर्ण गँग आता बसमधून उतरते हळूहळू. आणि आता आपण जाणार आहोत तुळजापूरच्या देवीचं दर्शन करायला. बघा सगळे वेलकम. कसं वाटतं काका? एकदम मस्त. कुठून आलात तुम्ही? मुंबई कुर्ला नेहरू नगर. सगळे ऑलमोस्ट कुर्ल्याचेच आहेत आपल्या. तर मित्रांनो आता आपण आलो आहे तुळजापूर देवीच्या दर्शनासाठी. आपण रांगेमध्ये आहोत. तुम्ही बघू शकतात बघा कशी लाईन आहे. सगळं कंटिन्युअस लाईनच आहे. असं गोल 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 फिरा. आणि हे बघा ही आपली टीम. कधी आलात? आत्ताच. हीच ना? तर येस मित्रांनो आपण निघालो आहे तुळजापूरवरून पंढरपूरला जायला. जवळपास हा 120 किलोमीटरचा अप्रॉक्सिमेटली डिस्टन्स आहे. आणि जवळपास बराच कव्हर केलेला आहे. आणि आता जवळपास लाईक पाऊण तासाचा डिस्टन्स राहिला आहे. दॅट इज अराउंड 38 किलोमीटर. इकडे आपली पब्लिक बसली आहे. माझे रूम पार्टनर होते बाय द वे. आणि छान वाटतंय मस्त बघा. ग्रीनरी ॲक्च्युली. पण टर्न घेतो. आणि मित्रांनो तुम्ही बघत आहात इथून आपलं पंढरपूर जे आहे ते 39 किलोमीटर आहे. मेन फाटा. आणि इथून आपली बस चालली. समोरून पण मला एक एसटी आली विठ्ठल नावाची. काय बोलतात ड्रायव्हर? कसं वाटतंय ड्रायव्हिंग करायला? लय भारी. एक नंबर वाटतंय. एक नंबर बघा. असा कंटाळा वगैरे नाही? नाही कंटाळा नाही. उलट फ्रेश वातावरण. अरे वा ग्रेट. मग इकडे बघा की. तिकडे बघा. गाडी बघू द्या ना. गाडी बस हा ना. ओके चला. चला. हे बघा मित्रांनो एसटी आलेली आहे. आणि हे काका आहेत आपल्यासोबत. काका काय सांगाल ही जर्नी बद्दल? खूप अतिशय सुंदर चांगली अशी जर्नी आलेली आहे. ही मी दर महिन्याला मी टूर काढतो. मला अतिशय आनंद होतो की अक्कलकोट ट्रिप जर असली मी काढली अरेंज केली तर ऑर्गनाईज केल्यावर मला अतिशय आनंद असतो की मला तेव्हा जातोय. उत्सुकता लागलेली असते. आणि त्यामुळे मी बरेच वेळा अशी ही टूर करतो. आणि लोकांना जास्त नवीन लोकांना अष्टविनायक आपलं अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूरचं दर्शन घडवतो. अतिशय सुंदर असं ही ट्रिप असते माझी. चांगली सोय करतो मी. चांगलं जेवण, उत्तम प्रतीचं जेवण देतो. माझं एवढंच असतं, काय म्हणतात त्याला, माझा हा प्रयत्न असतो की लोकांना चांगल्या प्रतीचं जेवण द्यायचं, चांगल्या प्रकारचा प्रवास होऊ द्यायचा आणि देवाचं दर्शन होऊन द्यायचं. स्वामींचं दर्शन घेणं हे खूप चांगलं आहे. बरेच लोकांना स्वामींचं दर्शन बरेच वर्ष प्रयत्न करतात पण होत नाही. पण जेव्हा बोलावं असतं तेव्हा कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत ते तयार होतातच. पण ज्यांना बोलवलं नसतं ते येतच नाही. आज लोक आहेत खूप खुश आहेत. 50 लोक आहेत माझ्या बरोबर चाललेले. प्रवास झालेला आहे. जवळजवळ आम्ही 500-600 किलोमीटरचा प्रवास आम्ही पूर्ण केलेला आहे. आणि आता आम्ही चाललोय पंढरपूरला. अक्कलकोट झालेलं आहे आमचं. अक्कलकोट नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी तुळजापूर केलंय. गाणगापूरही केलं अक्कलकोटच्या दिवशी. परत तुळजापूर केलं. आणि तुळजापूर करून आता आम्ही शेवटचं आमचं तीर्थक्षेत्र आहे पंढरपूर. ते पंढरपूर झालं की आम्ही सगळं प्रवासी सुखाने आनंदित मुंबईला जाणार. बस एवढंच. आणि
अजून एक मला बोलायचं होतं बाय द वे, या ट्रिप बद्दलचा माझा अजून एक एक्सपिरियन्स मी तर तुम्हाला सांगितला, पण अजून एक एक्सपिरियन्स असा होता की लाईक जे समीर काका आहेत, मोस्टली त्यांच्या प्रॉफिटेबल बिझनेस साठी नाही, कारण प्राइस तर खूप कमी आहे, बट त्यांनी खूप काय लाईक बोलतात ना, खूप चांगल्या प्रकारे सर्व्हिस देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर फॉर एक्झाम्पल लाईक आता किटचं एक्झाम्पल घ्या, किट मध्ये मॉइश्चरायझर किंवा शॅम्पू किंवा वॅसलिन वगैरे हे कोण प्रोव्हाइड करत नाही, तर हे सुद्धा बघायला भेटलं. आणि एक मस्त उत्तम प्रकाराचे जेवण लाईक बोलतात ना की उत्कृष्ट क्वालिटीचे जेवण आपल्याला बघायला भेटलं. तिला त्यांच्याबद्दल धन्यवाद. आणि बघा मस्त सनसेट दिसतोय आता, सनसेट. आणि हा आहे बघा, ही अशी किट होती त्यांची, त्यांनी वाटली होती, आपण व्हिडिओ मध्ये बघितलीच. त्याच्या मागे सगळं त्यांनी लिहिलेलं आहे की काय काय सर्व्हिसेस ते प्रोव्हाइड करतात, कुठे कुठे. आता इकडे वॉशरूम ब्रेकची गरज आहे वाटतं मला. आणि येस, आपण तोपर्यंत ड्रायव्हर काकांशी बोलून घेऊया. तुम्ही कुठे कुठे ड्राईव्ह करून आलात बाय द वे? हो, बाय द वे केरला, कर्नाटक, गुजरात, गोवा, राजस्थान. खूप मोठा एक्सपिरियन्स आहे म्हणजे. हा, 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे दादा. नाईस नाईस. 8 वर्ष झालं गाडी चालवतोय. आता आमच्या ब्लॉग मध्ये तुम्हीच राहिले होते, मला पण तेवढा चान्स भेटला. हो, थँक्यू दिल्याबद्दल चान्स. आमचे व्हिडिओ नक्की बघा. ओके ओके, बघणार. चालेल चालेल. ओके, थँक्यू. येस, ओके. काका आपल्याला किट दाखवतात बाय द वे ओपन करून. हे बघा किट मध्ये काय काय आहे. श्री स्वामी समर्थ, श्री तीर्थ टूल्स अँड कॅटर्स. कम ऑन, अनबॉक्स करूया. हे बघा अनबॉक्स मध्ये काका काय काय बोलतात. ओ माय गॉड. ब्रश, कोलगेट, शॅम्पू, पावडर, परत मेडिमिक्स साबण, वॅसलिन, मॉइश्चरायझर आणि तेल. वा. आणि दुसरं किट पण त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलं. त्यांच्यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे बिस्किट, एक गुड डे होतं, एक 50-50 होतं, आणि एक जे तिसरं होतं त्याला केक होता ऍक्च्युली. तर ते पण तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये बघितलं स्टार्टिंगला, राईट? तर आता मित्रांनो भरपूर बडबड केली ते आता मी पण जातो माझ्या सीट वरती. तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. पंढरपूरचं आपलं दर्शन बाकी आहे बाय द वे. तर ब्लॉग बघा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आपल्या चॅनलला. येस मित्रांनो, आता आपण पोहोचलोय पंढरपुरीमध्ये म्हणूया. आणि बघा मंदिर समोरच आहे माझ्या, आणि जस्ट आपण आता चाललोय दर्शनाला. हळूहळू सगळी टीम येते. माझ्यासोबत 2 काकी आहेत आपल्याच एरियातले. हाय बोला. तर थोडीशी गर्दी दिसते. लेट्स होप कधीपर्यंत दर्शन होईल. आजूबाजूचे मंदिरं पण तुम्ही बघून घ्या. चला मंडळी, या जेवणाला सुरुवात करतोय. जेवणामध्ये आहे आमच्या पापड, चपाती, रोटी, लोणचं, श्रीखंड, दही, दाल फ्राय, पनीर, शेवेची भाजी आणि जिरा राईस. चलो सुरू करते. तर येस मित्रांनो, आता आपला ब्लॉग संपायची वेळ झालेली आणि ऑलमोस्ट 2 दिवस आपण खूप सारा एन्जॉय केलंय श्री तीर्थ टूर्स तर्फे. आणि हे जे ऑर्गनायझर होते आपण त्यांना तर भेटणारच आहोत, पण पहिलं म्हणजे जे ॲज अ ऑडियन्स, ॲज अ ट्रॅव्हलर आपल्यासोबत आले त्यांच्याकडून आपण छोटासा फीडबॅक घेऊया. तर मॅडम काय सांगाल? पहिलं म्हणजे तुम्ही छोटासा शॉर्ट इंट्रो द्या, तुमचं नाव द्या आणि तुम्हाला एक्सपिरियन्स कसा वाटला ह्याच्याबद्दल. मी ॲडव्होकेट निलिमा जाधव, कुर्ला येथे कुर्ला कोर्ट आणि फॅमिली कोर्ट येथे प्रॅक्टिस करते. श्री तीर्थ टूर्स समीर हिरडेकर आणि त्यांच्या मिसेस सौ दीपा हिरडेकर या गेली अनेक वर्ष चालवतात. आणि मी प्रत्येक त्यांच्या टूरला म्हणजे त्यांच्या पिकनिकला मला यायचं असतं, पण माझ्या कोर्टाच्या तारखा आणि बाकीच्या वेळा मला ऍडजस्ट होत नाहीत. आता त्यांनी माझ्यासाठी ही तारीख मागे घेऊन 12, 13 आणि 14 असं आम्ही म्हणजे ठरलं होतं, चला जाऊया 25-30 जाऊया. पण जवळजवळ 51 लोक आम्ही एकत्र आहोत आणि कालपासून एका कुटुंबात राहिल्यासारखा आनंद. ते जे काळजी घेतात सगळ्यांची, किंवा सकाळी लवकर उठवणं आहे किंवा काय आहे, आणि इथली राहायची व्यवस्था आणि जे दर्शन वगैरे आम्हाला व्यवस्थित झालं एकदम. आणि असं आपण कुटुंबासोबतच प्रवास करतोय, हा अनुभव महत्वाचा आहे आणि खूप छान वाटलं कालपासून. आणि आता त्यांच्या नेक्स्ट पिकनिक म्हणजे जेव्हा पण निघतील तेव्हा आम्ही त्यांच्या बरोबर असू, एवढं छान म्हणजे वाटलं आम्हाला.
आता ॲज अ लॉयर बाय तारीख पे तारीख, बाय द वे श्री तीर्थ टूर्सला तुम्ही तारीख दिली तुमची येण्यासाठी, त्याबद्दल ऑन बिहाफ ऑफ श्री तीर्थ टूर्स तर्फे धन्यवाद. तुम्ही काय सांगाल, तुमचा फीडबॅक अभिप्राय कसा होता? मी सांगेल की माझी म्हणजे पहिलीच ट्रॅव्हल मध्ये हे होती पिकनिक, आणि त्यांची अरेंजमेंट एवढी सुंदर होती की असं वाटलं की पुन्हा यावं त्यांच्या ट्रिपला. म्हणजे पुन्हा त्यांनी जेव्हा ट्रिप अरेंज करते तेव्हा आम्ही फॅमिली सगळे येऊ. आता आम्ही दोघी जावा चाललोय, नंतर आम्ही पूर्ण फॅमिली येऊ. एवढी छान त्यांची दोघांची पण म्हणजे नवरा बायको दोघांची पण खूप छान अरेंजमेंट त्यांनी केली होती. सगळ्यांची काळजी पण छान घेतली. याच्यामध्ये जास्त ज्येष्ठ नागरिक पण आहेत, त्यांची पण खूप काळजी घेतली त्यांनी व्यवस्थित. तर इनडायरेक्टली तुम्हाला असं म्हणायचंय की मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. तर येस, आपल्याकडे कराची हायस्कूलचे प्रिन्सिपल टीचर आहेत. काय सांगाल टीचर, कसं वाटलं तुम्हाला? मी कल्पना पिंजरकर, कराची हायस्कूलचे माजी प्रिन्सिपल आहे. श्री तीर्थ टूर्स तर्फे मी पहिल्यांदाच आले. इतके दिवस मी खूप ऐकून होते पण योग आला नव्हता. सहज मी सरांना फोन केला तर त्यांनी ती तारीख चेंज केल्याची सांगितली. लगेच मी नियोजन केलं. आणि या टूर्स तर्फे मला एक की कुठल्याही टूर्समध्ये गेलं की आधी नाश्ता चहाचं व्यवस्था काय आहे ह्याचं जरा टेन्शन असतं, पण इथे आल्यानंतर असा अनुभव आला की अतिशय घरगुती जेवण, हॉटेल असून सुद्धा नाश्ता, नियोजन, आयोजन फार उत्तम. मी पुढच्या टूर्सची वाट पाहत आहे की कधी सर पुन्हा पुढचे टूर्स काढतील आणि आम्ही जॉईन होऊ. थँक्यू सर. थँक्यू तुमचे मूल्यवान शब्दाने वेळ दिल्याबद्दल. तर हे काका आपल्याला सांगतील त्यांचा अभिप्राय. तुमचं नाव सांगा आणि कुठून आलात तुम्ही हे सांगा. नमस्कार साहेब. ओम साईराम, ओम स्वामी समर्थ. मी कुर्ला नेहरू नगर वरून आलेलो आहे. आबा कारंडे माझं नाव आहे. मी सिनियर सिटीजन आहे. समीर भाई आणि दीपा मॅडम आपले खास आहेत. त्यांच्या खास आग्रह खातर आम्ही प्रत्येक ट्रिपमध्ये सहभागी होतो. आम्हाला खूप आनंद होतो. इथून पुढे ही असाच आनंद मिळावा हीच अपेक्षा. ओम साईराम. धन्यवाद. तुमचे हे छोटेसे व्हॅल्युएबल वर्ड्स खूप इफेक्ट पडतील श्रीतीर्थ टूरिस्ट. अरे वा, ह्या काकांना मी काल बाबांना जवळपास कालपासून बघतोय. तर स्वतः सेल्फ एन्जॉयमेंट कसं करायचं, स्वतः अचानक बसमधून गाण्यांचं सॉन्ग वगैरे येतो वगैरे. आता ते मला माहित नाही ते अभंग आहे का काय, आपण थोडासा जेन्झी मध्ये पडतो. पण काय बोलाल काका, कसं वाटलं तुम्हाला? पंढरीचे जारे आल्यानु संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाय उभा बेटीची आवडी, वाट पाय उभा बेटीची आवडी, कृपाळू तातडी होता वेळ, कृपाळू तातडी होता वेळ, वाट पाय उभा बेटीची आवडी, मागील परिहार पुढे नाही सीन, झाल्या दर्शन विठोबाचे, झाल्या दर्शन एक वेळा, वाट पाय उभा बेटेची आवडी, तुका म्हणे नेदी आणि कांचाती, बैसला तो चित्ते निवडना, वाट पाय उभा बेटीची आवडी, पुंडलिकावर दे विठ्ठल श्री ज्ञानदेव नाथ भगवान की जय. गणपती बाप्पा, स्वामी समर्थ महाराज की जय. चिंतन श्रीपाद वल्लभ दिगंबरा, बोला श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक
राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ भगवान की जय. तर मित्रांनो आपल्यासोबत अजून एक काका आहेत, आपल्याला फीडबॅक देतील. काका काय सांगाल? माझं नाव भाऊसाहेब सुंबे, मी राहायला वाशी, बँकेत सर्व्हिसला आहे. ह्या समीर आणि दीपा ह्या फॅमिलीशी गेली जवळजवळ मी 1 वर्ष कॉन्टॅक्टमध्ये असतो. आतापर्यंत मी अक्कलकोट या ठिकाणी, अक्कलकोट पंढरपूर या ठिकाणी माझी कार घेऊन मी प्रत्येक वेळेस येत असतो. प्रत्येक वेळेला मी कार घेऊन, पण जो तुमच्याबरोबर जो आनंद आला ना तो मला कारमध्ये पण आलेला नाही. मी तर असे प्रत्येकाने देवाचं नाव घेतलं, कोणी काय अपेक्षा केलं, पण मी म्हणतो यांची जी ट्रॅव्हल्स किंवा लोकांची जी सेवा करायची ना ही केसरीपेक्षाही पण यांची टूर्स मोठी व्हा आणि जगदंबेच्या कृपेने, अक्कलकोट स्वामी समर्थ कृपेने यांची खूप प्रगती व्हावं हीच मी परमेश्वराला अपेक्षा करतो. धन्यवाद धन्यवाद. तर मित्रांनो आता वेळ झालेली आहे घरी जायची आणि तुम्ही बघतायत सगळेजण थांबलेत गाडी येण्यासाठी. एवढी मोठी गँग वाटते नाही, बरोबर? सगळ्यांच्या बिहाफ मध्ये बोलतोय, सगळ्यां थ्रू बोलतोय. या ट्रिप मध्ये आपल्याला काका आणि काकींनी खूप हेल्प केली, कॉपरेट केलं, नवीन नवीन प्लेसेस फिरवले, नवीन नवीन हॉटेल्स फिरवले. त्यांनी त्यांच्याकडून आपल्यासाठी कुठे ना कुठेतरी सर्व्हिस केली छोटीशी, पण आमच्याकडून पण एक छोटीशी सर्व्हिस किंवा टोकन ऑफ अप्रिसिएशन, आभार आपण ज्यांना म्हणतो. तर काका आणि काकींचा सत्कार आमचं पूर्ण टीम करतील ऑन बिहाफ. इकडे जा, इकडे काका. आमच्या ड्रायव्हर काकांना नम्र विनंती, कृपया करून लवकरात लवकर स्टेजवर यावे. व्हिडिओ चालले का? ओ माय गॉड, ओ माय गॉड, आमदार झाल्यासारखे वाटतंय. काकी नेक्स्ट नगरसेवक, तुम्हाला कसं वाटतंय नगरसेवक झाल्याबद्दल? खूप अत्यानंद होतोय. अजून नगरसेवक व्हायची बाकी आहे. तुमची जी कॉर्पोरेशन तर येऊ दे, मग बघू. आमच्या ड्रायव्हर काकांचं पण हार्दिक हार्दिक स्वागत, काय सॉरी थँक्यू अभिनंदन. तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला छान वाटतंय. तुमचं लग्न झालंय? नाही. वा बाई वा. पोरगी बघूया का पंढरपुरात? समीर भाऊ, इकडून बोला. समीर भाऊ आणि दीपाचा मी खरंच खूप मनपूर्वक आभार आहे. मी स्वामींचं दर्शन करण्यासाठी 20 वर्ष वाट बघत होती. आज ह्यांच्यामुळे मला स्वामींचं आणि माझ्या तुळजाभवानीचं, त्याच्याबरोबर माझ्या विठ्ठलाचं दर्शन झालेलं आहे. त्याच्यासाठी दोघांचं पण खूप खूप अभिनंदन आणि थँक्यू. तर आपण आता ऑर्गनायझर्सला पण भेटूया. आय रिक्वेस्ट ऑर्गनायझर्स प्लीज कम फॉरवर्ड. व्हिडिओ घ्या जरा, चालू. तर मित्रांनो आता आपल्यासोबत दोन्ही ऑर्गनायझर्स आहेत, जे की हजबंड वाईफ आहे आणि बिझनेस पार्टनर सुद्धा. बाय द वे ह्या ट्रिपला येऊन ऑलमोस्ट लाईक परवा रात्रीपासून मी जॉईन झालोय. मी माझा पण स्वतः फीडबॅक ॲड करायला खूप व्हॅल्युएबल समजेल की लाईक मी जे काय ऑब्झर्व केलं मी हे सांगू इच्छितो. ट्रिपच्या स्टार्टपासून म्हणजे ट्रिप जिथून स्टार्ट झाली तिथून ते ट्रिप एंड होईपर्यंत हा पूर्ण ट्रॅव्हल प्रवास मी यांच्यासोबत करणार आहे. समीर काका आपले ऑलमोस्ट हँडल करतात. बाय द वे पण जेव्हा समीर काका बिझी असतात त्यांनी दीपा मॅडमनी खूप सारं छानपैकी कॉपरेट केलेलं आहे. लाईक प्रत्येक आपले जे ट्रॅव्हलर्स आहेत वेगवेगळ्या लाईक नवी मुंबई बोला कुठून तरी लाईक प्रत्येक वेगवेगळ्या डेस्टिनेशनमधून त्यांना पिकअप केलेलं आहे. तर दीपा मॅडम आणि दीपा काके पण बोलले डायरेक्टली, तर त्यांनी पण खूप छान दोघं एकमेकांना कॉपरेट करतात. हे एवढंच नाही प्लॅनिंगमध्ये, बट इकडे जेवायला आल्यावरती तुम्हाला कोणतीही लाईक सोय कमी पडू नये, लाईक पाण्याची किंवा तुम्हाला काय हवं आहे का हे कंटिन्यूस. आणि प्लस सकाळ तुम्हाला मॉर्निंग वेकअप कॉल सुद्धा देतात की चला उठा सकाळ झाली, दर्शनाला निघण्याची वेळ झाली. हे सुद्धा मी आज ऑब्झर्व केलं. आणि बाय द वे तर दोघांना म्हणतो की लाईक जे काय करतायत तुम्ही बेस्ट करतायत. दॅट्स व्हॉट आय कॅन से. तर दीपा मॅडम काय सांगाल आपल्या टूर्स बद्दल? गेले 15 वर्ष झालं आम्ही या क्षेत्रामध्ये आहोत. जाण्याची संधी प्रत्येकाला मिळतेच असं नाही, पैसा असतो पण ना जाण्याला वेळ नसतो. तो वेळ आम्ही सगळ्यांचा एकत्रितपणे साधून सगळ्यांना देवदर्शन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. कोणी इंटरेस्टेड असाल तर याच्या ब्लॉगमधून तुम्ही नक्कीच आमच्याशी संपर्क साधू शकता आणि आम्हाला संधी द्या तुमची सेवा करण्याची, बस माझं एवढंच म्हणणं आहे. आणि एवढं पण एक म्हणतो की लाईक जो काही 2 दिवसाचा प्रवास झालाय मित्रांनो,
मी अराउंड माझ्या एज कॅटेगरीमधले अराउंड फक्त 10% लोक पण नसतील, ऑलमोस्ट सगळे सिनियर सिटीजन्स आहेत. पण असं कुठे बोर नाही झालं, बट एन्जॉयमेंट होतात आणि असं कुठे ना कुठे तरी एक फॅमिली वाटायला लागली त्या दोघांमुळे, की लाईक ते दोघांनी बाइंड अप करून सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे. आता पण हा व्हिडिओ चालू आहे, ऑलमोस्ट थोडासा लेट झाला, बट सगळे इकडे त्यांच्यासाठी ऐकण्यासाठी सुद्धा उभे आहेत आणि प्रत्येकाने आपला अभिप्राय दिलाय. तर थँक्यू म्हणतो दोघांसाठी. आणि जे कोणी इंटरेस्टेड असेल आपल्या व्लॉग थ्रू किंवा तुम्हाला यांच्यासोबत ट्रॅव्हल करायला जायचं असेल, यांचे बरेच ट्रिप्स आहेत. इथे तुम्हाला नंबर डिस्प्ले होतोय, तर त्यांना नक्की कॉल करा. अँड दॅट्स व्हॉट आय कॅन से. आणि आजचा व्लॉग मित्रांनो आपण हा एवढाच ठेवूया. पुन्हा भेटूया एका नवीन मराठी व्लॉगमध्ये एका नवीन कंटेंट सोबत. तोपर्यंत बाय बाय, स्टे होम, स्टे सेफ, एन्जॉय द ट्रिप आणि बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बाय बाय.